नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे। यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर शहर आणि जिल्हा कार्यालयामध्ये आहे आणि आज वर्धापन दिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। माझ्यासोबत नागपूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत राजभाऊ टाकसाळे ते माझ्यासोबत आहेत। वर्धापन दिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा जाहीर करतो। दादांचं स्वप्न होतं हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध व्हावात, या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला न्याय मिळावत यासाठी दादांनी पार्टीची एक धुरा सांभाळली। गेल्या 27 वर्षापासून कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं, त्याबद्दल मी अजितदादा पवार यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आम्हा या 27व्या वर्धापन दिवसानिमित्त कार्यकर्त्यांना इतक्या शुभेच्छा, आपल्याला कार्याची जबाबदारी सांगतो की गेल्या 27 वर्षापासून आपण सर्वांनी एक मोठं काम, जबाबदारी स्वीकारली आहेत आणि या जबाबदारीतून आपण सर्वांनी दादांचं काम सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। दादांनी तुमच्यासाठी सकाळपासून रात्र 2 वाजेपर्यंत काम केलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं, कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम केलं। पण दादा तुमच्या आमच्यात आता नाही आहेत, पण दादांच्या या वर्धापन दिनानिमित्त आपण वहिनीसोबत आणि सर्व कार्यकर्त्यांसोबत दादाचं अधुरं राहिलेलं काम आपण सर्वांपर्यंत पोहोचवू। आणि दादाचं जे स्वप्न होतं की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बनेल आणि ते स्वप्न दादांचं पूर्ण करण्याचं काम आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी करावं। यासाठी सर्वांना तन मन धनातून आपल्याला सर्वांना सामान्य माणसासाठी काम करायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत त्याचं कार्य पोहोचायचं आहे आणि मोठी पार्टी म्हणून, एक नंबरची पार्टी म्हणून एक अस्तित्वात आणायची आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वैनींना आपण बनवू ही शुभेच्छा देतो। दादा, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि पक्ष बांधणी तुमच्या अंगावरती दिलेली आहे, ती धुरा तुमच्यावरती आहे, कारण तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात। कशा प्रकारे पक्ष बांधणी करणार आहात? जिल्हा परिषद नगरपालिकामध्ये एक चांगलं यश आम्ही साध्य करून दिलं। 0 जेव्हा होती तेव्हा खऱ्या अर्थाने मला खूप त्रास झाला, पण आता गेल्या अनेक 6 महिन्याच्या आतमध्ये मी पक्ष बांधला आहेत। गावागावात तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, सर्व कामगार सेलचे अध्यक्ष, सर्व अध्यक्ष आम्ही नियुक्त केले आहेत आणि आज आम्हाला कमीत कमी 12 ते 14 जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आणू इतकी मला ग्वाही आहे की प्रत्येक ठिकाणी एक कार्यकर्ता मजबूत झाला आहे। संघटनेच्या माध्यमातून त्याला आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने बळ दिले आहेत। त्यांना विश्वास झाला आहे की जिल्हा परिषदमध्ये आपण नक्कीच निवडून येऊ, कारण नगरपालिकामध्ये 0 असताना आपण जेव्हा एक चांगले नगरसेवक निवडून आणले 10, तर आता सध्या जिल्हा परिषदमध्ये आपण 14 ते 15 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा 20 ते 22 पंचायत समिती सदस्य निवडून आणू इतकी मला विश्वास आहे आणि त्या पद्धतीचं काम सुरू आहे। प्रत्येक सर्कल वाईज 57 सर्कलमध्ये आम्ही फिरत आहोत। 57 सर्कलचे आमचे दौरे झाले आहेत आणि 57 सर्कलमध्ये सक्षम कार्यकर्ता आज उभा आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन तो सक्षमपणे या निवडणुकीत उभा राहील आणि जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवेल इतका मला विश्वास आहे। तुम्ही काय सांगाल, जे आता कार्यकर्ता आहेत, तुम्ही आता सेनापती आहात नागपूर जिल्ह्याचे, मी सेनापती म्हणेल, आणि तुमचे सैनिक काय आव्हान करणार आज वर्धापन दिनानिमित्त? आजच्या या 27व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की दादा ज्या पद्धतीने काम करत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाजसेवेच्या माध्यमातून, नंतर राजकारण, 20% राजकारण आणि 70% समाजसेवा, आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण 20% राजकारण आणि 70% समाजसेवा करा। दादांनी केलेलं काम सामान्य माणसापर्यंत पोहोचवा। अनेक योजना दादांनी सामान्य माणसासाठी तयार केल्या आहेत, अनेक योजना शासनाच्या आहेत, त्या शासनाच्या योजनेचा फायदा हा सामान्य माणसाला मिळावा आणि तुमच्या माध्यमातून मिळावा हीच सर्व कार्यकर्त्यांना, मी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो। आपला उत्साह बुलंदित करण्यासाठी मी तयार आहोत सेनापती म्हणून, आपण मला म्हटलं तर मी सेनापती म्हणून तयार आहोत, पण तुम्ही सुद्धा एक दादाचे सैनिक म्हणून, एक मावळे म्हणून आपण खऱ्या अर्थाने समाजासाठी सेवा करावी हीच सर्वांना शुभेच्छा। निश्चितच राजभाऊ टाकसाळे हे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांनी निश्चय केलेला आहे 20% राजकारण आणि दादांनी म्हटलं 70%, 20% म्हटलं तर 80% समाजसेवा करावी असा संकल्प त्यांनी आज वर्धापन दिनानिमित्त केलेला आहे। आणि अजित दादा पवार ज्याप्रमाणे 24/7
जनसेवा करत होते, त्याचप्रमाणे राजाभाऊ टाकसाळे सुद्धा नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष असल्यामुळे 24/7 अजितदादा पवार यांच्यासारखेच ते कार्य करून एक सक्षम जिल्हा परिषदेमध्ये एक आपले उमेदवार निवडून आणणार आहेत. आपण बघत राहा IPM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.